बीडच्या शिरूर मारहाण प्रकरणातील आरोपी सतीश भोसले भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असल्याचं समोर आलंय। विधानसभेत सुरेश धस यांचा प्रचार करतानाचा सतीश भोसलेचा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी शेअर केला। पैसे उडवत माजुरडेपणा करतानाचा सतीश भोसलेचा व्हिडिओही दमानी यांनी समोर आणलाय। दरम्यान सतीश भोसले आपलाच कार्यकर्ता, मात्र त्याने जे कृत्य केले त्यावर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करावी अशी भूमिका धस यांनी जाहीर केली। तर अंजली दमानी यांनी हे सगळे व्हिडिओ पोस्ट केले। स्वतः अंजली दमानी आता आपल्यासोबत आहेत। अंजलीताई, आपण व्हिडिओ सगळे पोस्ट केलेले आहेत आणि एकीकडे सुरेश धस यांनी स्वीकारलेलं देखील आहे की हा आपलाच कार्यकर्ता आहे। या सगळ्या प्रकाराकडे आपण कसं बघताय? कोण आहे मग नेमकं याच्यामागे? कारण सुरेश धसांनी तर त्याच्यावर कारवाईची मागणी केली, काय म्हणाल आपण? नाही, ते नुसतं बोलण्यापुरतं ठीक आहे। कारवाईची मागणी त्यांनी त्या 2 व्हिडिओ बद्दल केली। आता माझा प्रश्न आहे की हा माणूस, याच्या हातात तेवढे ते पैशाची बंडल जी होती, जी तो फेकतोय, हेलिकॉप्टर मधनं उतरतोय, हातात, दोन्ही हातात, गळ्यात, सगळ्या हातातल्या अंगठ्या, हे सगळे पैसे येत आहेत कुठून त्याच्याकडे? एवढा अमाप जी त्यांनी संपत्ती गोळा केली आहे ती कुठून आली आहे? आणि त्यांचा आणि या लोकांचा सगळ्यांचा संबंध काय? म्हणजे मला हाच प्रश्न पडतोय की आता महाराष्ट्रातलं राजकारण इतकं आता खराब होत चाललंय की आपल्याला खरंच ना सगळ्यांना सिरियसली विचार करायला पाहिजे की आपण कुठच्या दिशेने हे सगळं घेऊन जातोय। कारण आपल्या मुलांना आपण असा महाराष्ट्र देणार का? अशा महाराष्ट्रात आपली मुलं मोठी होणार का? आणि हे जे सगळं आधी अगदी त्याच्या संतोष देशमुखींची हत्या झाल्यानंतर तावातावानी बोलणारे सुरेश धस, आज त्यांनी या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत की त्यांच्या कार्यकर्त्याकडे इतकी अमाप संपत्ती आली कुठून? हे तर काहीच नाहीये, हे तर 10 व्हिडिओ आहेत फक्त। याच्या व्यतिरिक्त तो एका मोबाईल फोनच्या दुकानात जातो, एक आयफोन 16 घेतो, एक झेड फोल्ड, त्याला काहीतरी झेड फोल्ड 6 म्हणतात, तो फोन विकत घेतो, वडिलांना ज्वेलरीच्या दुकानात घेऊन जातो, त्यांच्या सगळ्या बोटात सोन्याच्या अंगठ्या घालतो। मला असं वाटतं हे काय आहे? कुठून येतोय? आणि बीड सारख्या ठिकाणी दुसरा काही जिथे फार रेव्हेन्यू सोर्स नाहीये, तिथे असा पैसा या मुलाकडनं कुठून आला? आता जर आधी धस म्हणाले की माझा कार्यकर्ता आहे, पण आपण एकदा नाही अनेक त्यांचे जितके जवळचे फोटो जसे कराड आणि धनंजय मुंडेचे होते ना, एक्झॅक्टली तसेच आहेत। आणि म्हणून मला वाटतंय की आता राजकारणाला थोडीशी दिशा देण्याची गरज आहे। हे दहशत जी आहे ती बंद करण्याची गरज आहे। कारण खरं तर ना माझ्याकडे 2 व्हिडिओ आले होते। पहिल्या व्हिडिओमध्ये तर तो पायावर बॅट मारताना दिसतोय आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये अतिशय वाईट पद्धतीने त्यांनी ते सगळं जे केलंय ते इतकं वाईट होतं की बोलवत पण नाही, इतकं वाईट होतं। त्याचे सगळे दात तोडून टाकले, रक्तबंबाळ अवस्थेत तो माणूस तिथे पोलीस स्टेशनमध्ये गेला। मी जेव्हा एसपींशी बोलले, एसपी मला म्हणाले की त्यांच्याकडे कोणी कंप्लेंट करायला देखील आलं नव्हतं। मग मी त्यांना सगळ्या गावाचा पत्ता, हे सगळं काल संध्याकाळी झालं, मी त्यांना गावाचा पत्ता दिला, त्या माणसांची नावं दिली। ते म्हणाले मी आजच्या आज ती सुमोटो FIR करतो, सगळ्यांना बोलवून घेऊन अटक करतो। आणि मला वाटतं आता तसं ते बोलवून घेण्यात देखील शिरूरमध्ये आलेलं आहे। तर असे जे चांगले एसपीज असतात, ते आपले नवनीत कवत म्हणा किंवा जालन्याचे बन्सल म्हणा, जालन्यात सुद्धा अशीच घटना, तिथे ते कैलाश बोराडे नावाच्या व्यक्तीला एक कोण दौड नावाचा, कोण नवनाथ दौड नावाचा एक उबाटा गटाचा कार्यकर्ता होता, त्यांनी देखील असेच म्हणजे आधी छोटे वाद झाले होते, त्यात तो महादेव मंदिरात गेला, मंदिरात परत येताना त्याला खेचलं आणि त्याला जिथे जेवण बनवत होतं ना तिथे घेऊन गेले, त्याचे कपडे काढून त्याला किती चटके दिलेत, बाप रे बाप, म्हणजे विचार पण करवत नाही इतके त्या माणसाला त्यांनी चटके दिले। म्हणजे या लोकांना ना आता हृदय उरलंय की नाही? आणि ही जी दहशत, हे व्हिडिओज आपण का दाखवतोय लोकांना? कारण अशी ही जी दहशत केली जाते, या दहशतीमुळेच आज लोक घाबरत आहेत, सामान्य जनता घाबरून यांनी खंडणी मागितली की देऊन टाकायची, कारण यांच्या पुढे बोलणार कोण? आणि यांना वाचवायला त्यांचे मालक बसलेत। तर जसे कराडला वाचवायला धनंजय मुंडे होते, या सतीश भोसलेला वाचवायला सुरेश धस बसलेत। म्हणून यांच्यावर जर बघितले तुम्ही, आतापर्यंत मी एक लिस्ट आणि एक टाकली आहे, याच्यावर 6 FIR झालेत। त्या 6 FIR पैकी जर तुम्ही बघितलं, याला आधी अटक देखील झालेली आहे, पण त्याच्या नंतरच्या काळात FIR द्यायला सुद्धा, कंप्लेंट द्यायला सुद्धा काही काळात कोणी जात नाही। ह्याच्याच वरनं दहशत किती आहे ते दिसतंय आपल्याला।
अंजलीताई, आता तुम्ही सगळं ह्या दोन्ही मुद्द्यांवर किंवा दोन प्रकरणं तुम्ही सविस्तरपणे सांगितलीत. आता यामध्ये तुम्ही फॉलोअप नेमका कसा ठेवणार आहात? कारण तुम्ही म्हणताय की याच्यामध्ये एक प्रकारे सुरेश धसच त्यांच्या मागे असाही तुम्ही दावा करताय, आरोप करताय, पण तिकडे सुरेश धस म्हणतायत की कारवाई करा. याचा फॉलोअप नेमका कसा करणार आहात तुम्ही? आणि काही स्पेसिफिक डेडलाईन तुम्ही ठरवलेली आहे का, की त्याच्यानंतर मग आणखी आपली भूमिका जी आहे ती तुम्ही मग कडक कराल? नाही, कारवाई करा असं म्हणण्यापेक्षा जशी हो. कारवाईची मागणी वारंवार सुरेश धसांनी लावून धरली, तशी वारंवार सुरेश धस या बाबतीत लावून धरणार का? कारण त्यांची जी मी ऑडिओ क्लिप ऐकली होती, त्या ऑडिओ क्लिपमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा सुरेश धस याला देत होते आणि तो माणूस, तो सतीश भोसले म्हणतोय की मला तुमचा 100% आशीर्वाद आहे ना. तो म्हणतो अगदी 100%, 99 पण नाही, 100% तुला माझा आशीर्वाद आहे. तर सुरेश धसांनी आता योग्य ती भूमिका घ्यावी आणि जसं त्यांनी संतोष देशमुखांचं प्रकरण लावून धरलं होतं, तशी मागणी आता मी त्यांच्याकडनं करते की याच्यात सुद्धा तुम्ही लावून धरा आणि तुम्ही यांच्यावर कारवाई करून घ्या. आणि ही जर मी तर आज असं ठरवलं होतं की याच्यावर जर मुख्यमंत्री बोलले नाहीत तर उद्या अधिवेशनाच्या बाहेर जाऊन मी ठिय्या आंदोलन देऊन बसणार आहे, जोपर्यंत मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या या अतिशय विचित्र अशा स्थितीबद्दल बोलत नाहीत, या जालना आणि बीडच्या या दोन्ही प्रकरणांबद्दल बोलत नाहीत, अधिवेशनात बोलत नाहीत, तोपर्यंत मी तिथून हलणार नाहीये. कारण त्यांना आता बोलायला सुद्धा भाग पडायला हवं आणि राजकारण बदलण्यासाठी ते मुख्यमंत्री म्हणून काय भूमिका घेणार आहेत हे देखील त्यांनी अधिवेशनात मांडायला हवं. अंजलीताई, आणखी एक मुद्दा, वाल्मिक कराड प्रकरणामध्ये जी आक्रमक आणि आग्रही भूमिका आपण धनंजय मुंडेंच्या राजीनामा बाबतीत खास करून घेतलेली होती, इकडे आता सुरेश धस यांनी स्वतःच स्वीकारले की हा कार्यकर्ता आपला आहे. इकडेही आपली अशीच भूमिका असणार आहे का? सुरेश धस यांच्याबद्दल आपली काही मागणी आहे का याबद्दल? नाही, माझी मागणी तीच आहे की त्यांनी हे प्रकरण पण अगदी दसानी लावावं. कारण जसं जसं आपण म्हणतोय ना की हे जे सगळं होतंय नुसतंच बोललं जातंय, असं नाही झालं पाहिजे हो. या सगळ्यांना शिक्षा होऊन जर आपण धडा शिकवला तर मात्र पुढे काहीतरी होईल, नाही तर होताना दिसत नाहीये मला. अंजलीताई, खूप खूप धन्यवाद. सविस्तरपणे आपण आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल. तेव्हा अंजली दमानिया यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केलेली आहे. त्यांनी काही व्हिडिओ समोर आणलेत आणि आता अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून त्यांनी व्यक्त केलेली आहे की मुख्यमंत्री या संदर्भात काय भूमिका घेतात हे आपण पाहणार आहोत. अन्यथा आपण धरणं आंदोलन करणार आहोत. आपण सध्या जे अधिवेशन सुरू आहे तिकडे जाऊन उपोषण आणि आंदोलन करणार आहोत असं देखील अंजली दमानिया म्हणतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.